तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अंगणवाडी कर्मचारी संघटना, आशा व गटप्रवर्तक संघटना आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका महासंघ जिल्हा बुलढाण्याच्या वतीने 9 जानेवारी रोजी जळगाव जामोद तहसील आणि पंचायत समिती कार्यालयात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये 23 महिन्याचा थकीत कोरोना भत्ता तात्काळ देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली। याच सोबत कामगार विरोधी मालक धार्जिनी आचार श्रमसंहिता ताबडतोब मागे घ्यावी, सर्व कामगार कायदे पुन्हा बहाल करावे, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, स्थापना कंपन्या व सेवनीचा खाजगीकरण ताबडतोब थांबवण्याची मागणी सुद्धा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली। अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी आणि शालेय पोषण आदी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची भारतीय श्रम परिषदेची शिफारस अंमलात आणण्यासाठी प्रशासनाने निवेदन सादर करण्यात आले। जळगाव जामोद येथील आंदोलनामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड, जिल्हा सचिव प्रतिभा पाटील, सरला मिश्रा यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। MCN न्यूज मराठीकरिता अर्शद इक्बाल, जळगाव। कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला मिळण्यासाठी ग्रामस्तरावर काम करणाऱ्या आमच्या आशा व गटप्रवर्तक ताई आहेत, अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका आहेत। यांनी जीवाची बाजी लावून त्या काळामध्ये आपल्या समाजाची सेवा केलेली आहे, आरोग्यविषयक जनजागृती केलेली आहे। त्या काळामध्ये 1000 रुपये या कर्मचाऱ्यांना देण्याचं विशेष भत्ता म्हणून सरकारनं जाहीर केलं होतं। 1 महिन्याचा भत्ताही मिळाला, परंतु गेली 5 वर्षे झाले 23 महिन्याचा हा कोरोना भत्ता थकीत आहे। त्यासाठी आमचं हे आंदोलन आज या ठिकाणी जळगाव जामोद पंचायत समितीसमोर आम्ही करत आहोत। गेल्या 5 दिवसापासून आम्ही हे आंदोलन सातत्यानं वेगवेगळ्या तालुक्यामध्ये करीत आहोत आणि आज जळगावमध्ये करत आहोत। याच्यानंतर उद्या सुद्धा आंदोलन खामगावमध्ये होणार आहे आणि हे संपूर्ण 13ही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आंदोलन आम्ही करणार आहोत। जोपर्यंत आम्हाला कोरोना भत्ता आमच्या खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन कायम सुरू राहणार आहे। सरकारनं जर वेळीच याची दखल घेतली नाही तर जिल्हा पातळीवर जेल भरो असतील, रस्ता रोको असेल किंवा इतर जे तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही निश्चितपणे करू, असा आम्ही या ठिकाणी आजच्या मोर्चामध्ये निर्धार व्यक्त केलेला आहे। कोरोना भत्त्यासाठी तुम्ही कोणाला निवेदन दिलेलं आहे का? यापूर्वी आम्ही CO साहेबांनी एक पत्रक काढलं होतं 13 ऑक्टोबर 2025ला। त्याच्या आधारावर आम्ही ग्रामपंचायतलाही पत्र दिलं, ग्रामसेवकांनाही पत्र दिलं आणि तालुका पातळीवर पंचायत समितीला सुद्धा पत्र दिलेलं होतं, परंतु त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पैसा नाही हे सबब सांगून आज आमच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे। गट विकास अधिकारी यांच्यासोबत काही चर्चा झाली का तुमची? गटविकास अधिकाऱ्यांनी आम्हाला आता पत्र दिलंय की तुमचे जे काही मागण्या आहेत कोरोना भत्त्याविषयी त्या आम्ही ग्रामपंचायत स्तरावर पाठवलेल्या आहेत आणि निश्चितपणाने या 2-4 महिन्यामध्ये आम्ही त्या टप्प्याटप्प्याने त्याची पूर्तता करू असं आम्हाला त्यांनी ते आश्वासन दिलेलं आहे। बरं, त्या आश्वासनात तुम्ही समाधानी आहे का? बिलकुल समाधानी नाही, कारण 5 वर्ष झाले तो कोरोना भत्ता ग्रामपंचायत स्तरावर दिलेला गेलेला नाही आहे। अनेक वेळा 5 वर्षात एकदाही निधी आलेला नाही का ग्रामपंचायतला। मग पुढचं पाऊल काय उचलणार आहे तुम्ही? पुढचं पाऊल आमचं जिल्हा पातळीवर एक मोठं आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिसला आम्ही आंदोलन करू, एवढंच आमचं या ठिकाणी निर्धार आहे। अंतच आहे की कोरोना काळामध्ये रक्ताची नातीसुद्धा ज्या ठिकाणी एकमेकाला भेटत नव्हती किंवा कुठलाच कॉन्टॅक्ट करत नव्हती, अशा वेळी अंगणवाडी कर्मचारी, आशा गटप्रवर्तक आणि वेळ परिचारिका यांनी घरोघरी जाऊन सर्वे केला। रेड झोन अशा एरियामध्ये कुणीही अधिकारीसुद्धा जात नव्हते, ज्यांनी कागदोपत्री कोरोना योद्धा म्हणून सर्टिफिकेट मिळवलेले आहे अशांनी सुद्धा ज्या ठिकाणी पाऊल टाकलेले नव्हते, या ठिकाणी आमच्या भगिनी जाऊन त्यांनी सर्वे केला, आरोग्याविषयी आणि आहाराविषयी सर्व सुविधा दिल्या। अशा ज्या मुख्य कोरोना योद्धा आहे त्यांना या सरकारने दुर्लक्षित केलेलं आहे। त्यांनी 2 वर्ष केलेल्या कामाचा भत्ता त्यांनी दिलेला नाही। त्या कोरोना भत्त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या तालुक्यामध्ये हे आंदोलन करत आहे आणि त्या हक्काचे त्यांचे पैसे मिळवण्यासाठी जे करावे लागेल, ज्या प्रकारचे आंदोलन मोर्चे करावे लागतील ते आम्ही करू आणि तो मिळवूनच घेऊ।